काही कलाकार पडद्यावर येतात आणि काही कलाकार पडद्यालाच जिवंत करतात. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एक नाव आहे ज्याने लाखो लोकांच्या दुःखावर हसण्याचा फुंकर घातला. एक असा अभिनेता ज्याचा चेहरा दिसताच थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट व्हायचा, तो म्हणजे अशोक सराफ. एका साध्या मुलाची असामान्य कहाणी. मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवर वाढलेला एक सामान्य मुलगा. ना फिल्मी पार्श्वभूमी, ना मोठे गॉडफादर. फक्त अभिनयाचं वेड आणि स्वतःवरचा विश्वास. रंगभूमीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे मराठी सिनेमाच्या सुवर्णयुगाचा चेहरा बनला. 1970 आणि 80च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीत एक वादळ आलं आणि पडद्यावर जन्माला आला हास्याचा बादशहा. प्रेक्षक थिएटरमध्ये कथा पाहायला जायचे, पण परतताना अशोक सराफ यांच्या अभिनयाच्या आठवणी घेऊन यायचे. हवालदार सखारा म्हणजे प्रामाणिकपणा, निरागसपणा आणि अफलातून विनोद यांचं जिवंत मिश्रण, ज्यामुळे अशोक सराफ यांनी पांडू हवालदारमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली. भूताचा भाऊ यामधील बंडू हा मृत्यूनंतरही आपल्या कुटुंबासाठी आणि न्यायासाठी लढणारा धाडसी, प्रेमळ आणि अविस्मरणीय भूत. गंमत जम्मतमधील फाल्गुन हा कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला, पण आपल्या भन्नाट कल्पना आणि अफलातून विनोदामुळे प्रत्येक प्रसंगाला हास्यात बदलणारा अविस्मरणीय पात्र. धूमधडाकामधील यदुनाथ जावळकर हा प्रेम, गोंधळ आणि विनोदी प्रसंगाच्या भोवऱ्यात अडकलेला असा तरुण आहे ज्याने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. अशी ही बनवाबनवीमधील धनंजय माने हा परिस्थितीमुळे स्त्रीचा वेश धारण करणारा, पण आपल्या भन्नाट अभिनयाने आणि विनोदाने प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा अविस्मरणीय पात्र. बिनकामाचा नवरामधील तुकाराम हा आळशी वाटणारा, पण आपल्या निरागस स्वभाव आणि भन्नाट विनोदामुळे प्रत्येक प्रसंग रंगवणारा गमतीशीर पात्र. माझा पती करोडपतीमधील कॅप्टन बाजीराव रांगडे हा आत्मविश्वास, विनोद आणि हटके व्यक्तिमत्वाचा असा रंगतदार पात्र आहे ज्याने चित्रपटाला वेगळीच मजा आणली. आयत्या घरात घरोबामध्ये अशोक सराफ यांनी साकारलेलं पात्र हे परिस्थितीचा फायदा घेत घरात शिरतं, पण त्याच्या विनोदी कारनाम्यांमुळे प्रेक्षकांना खळखळून हसायला लावलं. जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ एकत्र पडद्यावर दिसायचे तेव्हा प्रेक्षकांना माहीत असायचं आज हसून हसून डोळ्यात पाणी येणारच. त्यांची जोडी मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानली जाते. लोकांना हसवणारा हा कलाकार स्वतः मात्र सतत मेहनत करत होता. बँकेत नोकरी करणारा एक तरुण, मनात मात्र अभिनयाची स्वप्न. कोणाला ठाऊक होतं की हा तरुण पुढे महाराष्ट्राचा लाडका अशोक मामा बनेल. रंगभूमीने घडवला एक असा कलाकार. हमीदाबाईची कोठी, डार्लिंग डार्लिंग, सारखं छातीत दुखतंय यासारख्या नाटकातून अभिनयाची पायाभरणी झाली. महाराष्ट्राला खळखळून हसणारा चेहरा म्हणजे अशोक सराफ. एका नजरेने आणि एका टायमिंगने प्रेक्षकांना हसवणारा जादूगर म्हणजेच अशोक सराफ. धूमधडाकाच्या सेटवर फुललेलं प्रेम. निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांची जोडी. 1990मध्ये बांधली गेली लग्नगाठ. मराठी सिनेमा गाजवल्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. येस बॉस, करण अर्जुन, कोयला, सिंघम आणि लोकप्रिय TV मालिका हमपाचमधील आनंद माथुर या भूमिकेने त्यांना देशभरात लोकप्रियता मिळवून दिली. 5 दशकांपासून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या महान कलाकाराला 2023चा महाराष्ट्र सर्वोच्च नागरी सन्मान महाराष्ट्र भूषण अवॉर्ड प्रदान करण्यात आला. त्यानंतर 2025मध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. पुरस्कार तर महत्त्वाचे असतातच, पण प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अशोक मामा म्हणून मिळालेलं स्थान हे कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठं आहे. आजही त्यांच्या संवादावर लोक हसतात, त्यांच्या चित्रपटांवर प्रेम करतात आणि त्यांना मराठी सिनेमाचा खरा महानायक मानतात. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, चित्रपट बदलले, पण एक गोष्ट कधीच बदलली नाही, ती म्हणजे अशोक सराफ यांच्यावरील प्रेक्षकांचं प्रेम. कारण काही कलाकार फक्त अभिनय करत नाहीत, ते लोकांच्या आयुष्याचा एक सुंदर भाग बनून जातात आणि अशोक सराफ हे त्यांच्यापैकीच एक नाव आहे. मराठी सिनेमाचा हास्य सम्राट अशोक सराफ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.